बघा आता चॉकलेट सिस्ट म्हणजे काय, तुमचं 2 वेळा चॉकलेट सिस्ट साठी ऑपरेशन झालं आणि परत तिसऱ्यांदा सोनोग्राफी चॉकलेट सिस्ट दिसते. कसं असतं चॉकलेट सिस्ट म्हणजे काय, गर्भपिशवीचं जे आवरण असतं त्याला एंडोमेट्रियम म्हणतात. पाळीमध्ये ते एंडोमेट्रियम शेड होतं म्हणजे बाहेर पडतं. काही एंडोमेट्रियम गर्भनळ्यांद्वारे जाऊन अंडाशयामध्ये जर ते वाढलं, याचे भरपूर मेकॅनिझम असतात, पण हे आतलं लायनिंग जर गर्भनळ्यांवरती किंवा अंडाशयामध्ये वाढलं त्याला आपण एंडोमेट्रियोसिस असं म्हणतो. एकदा तुमचं ऑपरेशन झालं, एंडोमेट्रियोसिसच्या गाठी या वेगळ्या प्रकारच्या असतात. एकदा तुम्ही काढल्या आणि त्याच्यात जर काही दिवसात प्रेग्नन्सी नाही राहिली तर त्या परत येतात. 2 वेळा ऑपरेशन झाले आणि जितका वेळा आपण ऑपरेशन करतो त्या गाठी काढतो तितकं गाठींसोबत अंडाशयाचा काही भागही काढला जातो आणि म्हणून ओव्हेरियन रिझर्व म्हणजे अंडाशयातले श्रीबीज हे कमी होतात. मग आता याला काय करायचं, रिपीट जर आपण सर्जरी करायला गेलो तर अंडाशय जास्त डॅमेज होतील, श्रीबीज अजून कमी होतील. म्हणून जर ऑलरेडी तिचं 2 वेळा सर्जरी झाली तर आता याला आपल्याला IVF ही ट्रीटमेंट करायची आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार, श्रीबीज वाढण्याचे इंजेक्शन्स देऊन श्रीबीज बाहेर काढून घेणार आणि एंडोमेट्रियोसिस ज्यांना असतो त्यांना आम्ही IVF करताना काळजी घेतो की तो एंडोमेट्रियोमा म्हणजे ती चॉकलेट सिस्ट पंक्चर व्हायला नको. ओके, ती पंक्चर न करता आपण श्रीबीज बाहेर काढून घेतो, गर्भ तुमचा बाहेर बनवतो आणि गर्भपिशवीत टाकतो. ही ट्रीटमेंट आता आपल्याला लागेल. एंडोमेट्रियोसिस झालं, सर्जरी केली, दिवस नाही राहिले तर त्यात कसं आहे की ऑपरेशन केल्यानंतर काही दिवसात आम्ही सांगतो की 6-8 महिन्यात जर प्रेग्नन्सी नाही राहिली तर एंडोमेट्रियोसिस परत वाढतो. म्हणून रिपीट सर्जरी हे याला सोल्युशन नाही. आता याला सोल्युशन आहे IVF.